ज्यांनी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर घालवलं, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना एक चांगलं आयुष्य दिलं, त्यांच्या शेवटच्या दिवसात एक क्षण मुलांना वेळ नसतो, वडिलांसाठी, आईसाठी. अशीच एक कथा आहे. कथा काय, आता सोशल मीडियावरती सगळीकडे जो व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल की वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तिन्ही मुलीपैकी एक ही मुलगी आलेली नाही. खूप जास्त हा व्हिडिओ सगळीकडे पसरला जातोय आणि खरं आयुष्याचं सत्य आहे हे. इतकं बिझी असावं माणसानं की आपल्या जन्मदात्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना वेळ नसावा द्यायला. एका एका व्यापाऱ्याला 3 मुली असतात. त्यांनी लहानाच्या मोठी मुलींना करून लग्न करून देऊन चांगलं व्यवस्थित त्यांचं त्यांच्या घरी असतात. मग बायकोचं निधन होतं 2 वर्षापूर्वी. त्यानंतर ते एकटे पडतात. एकटे गावात राहत असतात, त्यामुळं त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. ते वृद्धाश्रमात राहतात. वृद्धाश्रमातल्या लोकांनी खूप सारखं सारखं मुलींना फोन करून सांगितला तुमच्या वडिलांची तब्येत बरी नाही, तरी पण मुलींना वेळच नाही वडिलांसाठी. शेवटी ते तिथंच संपले. संपल्यानंतर फोन केला तर त्यावेळी सुद्धा मुलींना वेळ नाही. तिघी मुलींनी काय सांगितलं, आम्ही व्हिडिओ कॉलवर आहोत, तुम्ही अंत्यसंस्कार करा, आणि 5,100 पाठवले. एका वडिलांची किंमत 5,100. काय वाटतं? डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ होता. आणि आयुष्याचं हे सत्य आहे. मुलं हवीत, मुलं हवीत. मुलं कशासाठी हवीत? जी मुलं शेवटच्या क्षणात तुमच्या जवळ नसतील तर काय उपयोग त्याचा? तर त्या मुलींनी तिघींनी पण वेळ नाही म्हणून तुम्हीच सगळं करा. त्यांचे अस्थि सुद्धा न्यायला कुणाला वेळ नाही. तर सत्यता आहे ही. 5,100 दिले म्हणजे काम संपलं. वडिलांची जबाबदारीतनं आपण मुक्त झालो. त्यांनी एवढं सगळं लहानाचं मोठं केलं, बोटाला धरून चालायला शिकवलं. त्या वडिलांना 2 क्षण आपण बघायला जाऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? मला शब्द नाहीत. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या प्रकाराबद्दल. इतकी बिझी आहोत आपण, खरंच बिझी आहोत की आई वडिलांचं सुद्धा आपल्याला ओझवायला लागलंय. काय, माणूस किती जरी बिझी असला तरी इतकं पण बिझी नसावं. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांच्या अंत्यविधीला जाता येऊ नये. तिघीपैकी एकाही मुलीला वेळ नव्हता. काय वाटलं असेल त्या जन्मदात्याला? आणि काय वाटलं असण्यापेक्षा त्या मुलींना इतक्या इतक्या कशा कठोर असतील त्या? बिझी आहेत म्हणायचं की कठोर कठोर आहेत म्हणायचं? काय म्हणायचं काय? माणुसकी संपत चालली आहे. आई वडिलांविषयी तुम्हाला वाटू शकत नाही तर बाकीची नाती तर वेगळीच, लांबच राहिली मग नाती ती. मला याच्या पुढं शब्द नाहीत. त्यामुळं तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतंय, नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. वडिलांसाठी एक लाईक तर कराच.